होताच, मात्र सध्या आजच्या दिवसातली मोस्ट अवेटेड बहुप्रतीक्षित बातमी येते आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडेच गृह खात्याची जबाबदारी असणार हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि खाते वाटप काही वेळापूर्वीच जाहीर झालेलं आहे। याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं असेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं कायम ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर उत्पादन शुल्क हे खातं देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे असणार आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण या खात्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांकडे ऊर्जा खात्याची देखील जबाबदारी असेल। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे गृह आणि ऊर्जा, कुणाला कुठलं खातं मिळालंय आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगर विकास आणि गृहनिर्माण, अजित पवारांकडे अर्थ आणि उत्पादन शुल्क, चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे खातं सोपवण्यात आलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंधारण, गोदावरी आणि कृष्णा खोरे हे खातं देण्यात आलेलं आहे। महसूलवरून राधाकृष्ण विखे पाटलांना आता हे नवं खातं मिळालेलं आहे। तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी असेल। गिरीश महाजन यांच्याकडे विदर्भ, तापी आणि कोकण या विभागांचं जलसंधारणाची जबाबदारी असेल। मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। भाजपच्या जयकुमार रावल यांच्याकडे राजशिष्टाचार मंत्रिपद असेल। तर पंकजा मुंडे यांना कुठलं खातं मिळणार याची उत्सुकता होती, तर त्यांना पर्यावरण खात्याची जबाबदारी सध्या सोपवण्यात आली आहे। गणेश नाईक यांच्याकडे वन विभागाची जबाबदारी आहे। गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा या खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे। तर ग्राम विकास मंत्री असणार आहेत जयकुमार गोरे। नरहरी झिरवाळ यांना अन्न आणि औषध प्रशासन या विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। वस्त्रोद्योग मंत्री नव्या सरकारमधले असतील भाजपचे संजय सावकारे। सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्याकडे असेल। तर वाहतूक विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक असतील। रोजगार हमी आणि फलोत्पादन खातं मिळालेलं आहे भरत गोगावले यांना। तर उद्योग आणि मराठी भाषा या विभागांची जबाबदारी शिवसेनेच्या उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। शिवसेनेचे दादा भुसे हे आता नवे मृदा आणि जलसंधारण मंत्री असणार आहेत। तर राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंकडे अन्न आणि नागरी पुरवठा या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। विशेष मागास प्रवर्ग खात्याचे मंत्री असतील भाजपचे अतुल सावे। तर आदिवासी विकास मंत्री असणार आहेत भाजपचे अशोक उईके। शंभूराज देसाई हे आता नवे पर्यटन आणि खनिज कर्म मंत्री असतील। आशिष शेलारांना माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। क्रीडा आणि युवक कल्याण या विभागाचे नवे मंत्री असतील राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे। तर आदिती तटकरेंना महिला आणि बालकल्याण विभागाची जबाबदारी मिळाली आहे। शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद देण्यात आलेले आहे, अर्थात सार्वजनिक उपक्रम वगळून। तर माणिकराव कोकाटेंकडे, राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंकडे कृषी मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री असणार आहेत राष्ट्रवादीचे मकरंद जाधव पाटील। तर नितेश राणे यांच्याकडे मत्स्योद्योग आणि बंदरे या विभागांची जबाबदारी असेल। आकाश फुंडकर हे कामगार मंत्री असतील। तर राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार विभागाची जबाबदारी असेल। आदिती तटकरे या महिला आणि बालकल्याण मंत्री असणार आहेत राष्ट्रवादीच्या आमदार